त्यागातून घेतलेला निर्णय. सौ साधनाताई भोपळे मॅडम यांचे आदर्श पाऊल हिवरखेड येथील जिल्हा परिषद मराठी कन्या शाळेच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणाऱ्या सौ साधनाताई भोपळे यांनी त्याग भावनेतून घेतलेल्या निर्णयामुळे शिक्षण क्षेत्रात आदर्श निर्माण झाला आहे. त्या 53 वर्ष वयापेक्षा जास्त असल्याने त्यांना बदलीतून सूट मिळू शकली असती. परंतु हिवरखेड येथील जिल्हा परिषद कन्या शाळेची शैक्षणिक गरज लक्षात घेऊन त्यांनी मोठ्या मनाने दुसरीकडे बदली स्वीकारण्याचा निर्णय घेतला. हिवरखेड जिल्हा परिषदेची कन्या शाळा ही महात्मा फुले शिक्षण संस्थेचे संस्थापक आदरणीय स्वर्गीय दादासाहेब भोपळे यांच्या स्मृतीशी निगडीत आहे. त्यांच्या इच्छेनुसार आदर्श गृहिणी व आदर्श शिक्षिका त्यांच्या सुनबाई सौ साधनाताईंनी हा वारसा जपला व पुढे नेला. महात्मा फुले शिक्षण संस्था संचालित 2 शाळा अस्तित्वात असतानाही जिल्हा परिषद मराठी कन्या शाळा अविरत सुरू राहिली पाहिजे ही त्यांची भूमिका ठाम राहिली आहे. सध्याच्या घडीला शाळेचे मुख्याध्यापक श्री निलेश खिरोडकर यांच्या मार्गदर्शनात चांगले ज्ञानदानाचे कार्य करणारे शिक्षक श्री रामदास खडसे व शिक्षिका सौ अपर्णा आमले हे हिवरखेड कन्या शाळेसाठी अत्यंत आवश्यक आहे. शाळेचे शैक्षणिक व सांस्कृतिक अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांची या शाळेतील उपस्थिती काळाची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर सौ साधना भोपळे यांनी स्वतः बदलीसाठी पात्र नसतानाही सर्वांच्या सोयीसाठी व शाळेच्या हितासाठी श्री मनीष गिऱ्हे व श्री निलेश खिरोडकर यांच्या मार्गदर्शनानुसार हिवरखेड कन्या शाळेतून उंबरशेवडी येथील शाळेत रुजू होण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच ज्येष्ठतेनुसार आवश्यक असल्यास शासनाच्या सध्याच्या आदेशांप्रमाणे इतर गावातही रुजू होण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे. सौ भोपळे मॅडम यांच्या या त्यागमय निर्णयावर सर्व अधिकारी, पदाधिकारी व शिक्षक बांधवांकडून कौतुकाचा वर्षाव होत असून त्यांच्या कार्याला सर्व स्तरातून चांगला असा प्रतिसाद मिळत आहे. त्यांच्या या आदर्श निर्णयामुळे शिक्षक समाजात कर्तव्यनिष्ठा, त्यागभावना व शैक्षणिक बांधिलकीचा उत्तम संदेश पोहोचला आहे.